ओम परब्रह्माय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच प्रेमळ संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मित्रांनो, स्वामींकडे आपण एकच प्रार्थना करायची आहे. हे करुणेच्या सागरा, या जीवनात तुझी सेवा करत असताना जर कोणी माझा तिरस्कार करत असेल वा विनाकारण त्रास देत असेल तर त्याला सर्वप्रथम सद्बुद्धी दे. माझ्या मनात त्याला क्षमा करण्याची शक्ती दे. तसेच त्याला निमित्त करून तू मला जे शिकवत आहेस ते समजवण्याची बुद्धी दे आणि माझा आध्यात्मिक सह प्रापंचिक विकास करत तुझ्या भक्तीचा आनंद मला दे. आणि हे परब्रह्मा, असंच मला प्रगती पथावर जाऊ दे, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. आणि स्वामी भक्तांनो, स्वामींवरचा विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं टाईप करा. आणि मित्रांनो, स्वामींकडे मी एवढंच मागू इच्छितो की तुम्हाला स्वामी भरपूर सुख समृद्ध देव आणि तुमच्या पाठीमागे स्वामींचा हात कायम असाच राहो, ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, आपल्या प्रगतीवर जळणारे लांबचे नसून नातेवाईक असतात आणि नात्यात पैसा दिला नाही की नातेवाईक नाते वाईट करून टाकतात. म्हणून लक्षात ठेवा, जे नातेवाईक आपल्या मनापासून स्वीकार करतात त्यांच्यासोबतच आपण नीट बोलले पाहिजे आणि चांगले वागले पाहिजे. कारण या जगात आता जशाच तसे राहायला आपण नक्की शिकले पाहिजे. आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज आपल्याला नाही. फक्त आपली नीतिमत्ता आणि आपलं मन साफ ठेवा. परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देणार नाही. चुकीचे माणसं दूर झाली की आयुष्यात बरोबर गोष्टी आपल्या घडू लागतात. म्हणून आयुष्याचा एकच नियम बनवा, जे तुम्हाला विसरले तुम्ही त्यांना विसरून जा. आणि एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, एकमेकांसाठी असणं गरजेचं आहे आणि तेच तुम्ही पाळलं पाहिजे. म्हणून नाते गोते भरपूर असायला पाहिजे, पण नात्याला गोत्यात आणणारे एकही नाते नसायला नको. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, श्रीमंत घर कोणतं असतं? सर्व सुखसोयींनी भरलेलं आलिशान घर बघून माणसाची श्रीमंती कळू शकेल, पण माणुसकी कळायला अनुभव मिळवावा लागतो. पण ज्या घरात मनमिळावू आणि कष्टाळू माणसे राहतात त्या घरात सुख शांती आणि समाधान नांदत असते. घर किती किमतीचे यापेक्षा तेथील माणसे किती माणुसकीचे हे महत्वाचे आहे. आणि कोणत्याही माणसाची किंमत त्याच्या माणुसकीवरूनच ठरत असते. म्हणून जिथं माणुसकी असते तिथं घराला घर पण असतं आणि ते सर्वात श्रीमंत घरही असतं. आणि त्या घरात तुम्हाला मान सन्मान पूर्ण मिळेल. म्हणून कोणाचे कान भरून आणि कोणाबद्दल काड्या करून कधी स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता आपली चांगली असावी लागते. म्हणून माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती आहे. तिची साथ सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझे होत असतो. म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या व सुखाने तुम्ही जीवन जगा. मार्ग इमानदारीतून प्रगतीचा आहे, त्यामुळे संयम ठेवावा लागेल. कारण इथं खोट्याला डोळे झाकून मोठं केलं जातं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. प्रयत्न नेहमी गुपचूप करावेत, कारण लोकांना तुमच्या परीक्षेपेक्षा रिझल्ट पाहण्यात जास्त इंटरेस्ट असतो. म्हणून गरज प्रत्येकाला पडते, विषय फक्त वेळेचा असतो आणि पैसा बोलायला लावतो आणि परिस्थिती ऐकायला लावत असते. मित्रांनो, एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, पण एकमेकांसाठी असणं मात्र नक्कीच गरजेचं आहे. आणि तुम्ही एकमेकांना साथ देऊन चाललं पाहिजे. आणि या जगामध्ये जो व्यक्ती एकमेकाला साथ देऊन चालतो तो व्यक्ती भरपूर पुढे जात असतो आणि भरपूर प्रगती तो करतही असतो. म्हणून एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा, आपण जेवढं एकमेकाला साथ देऊ तेवढंच आपण वर जात जाऊ आणि तेवढंच आपला प्रगतीचा मार्गही खुले होत जातील. म्हणून एक गोष्ट, जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते ना, तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका. म्हणून नव्याने सुरुवात करा आणि नवीन माणसांना भेटायला लागा. विसरून जाणाऱ्या व्यक्तीला ओळखीची आठवण करून द्यायची नसते, आपणही विसरून पुढे जायचं असतं. सेल्फ रिस्पेक्ट नावाचा शब्द नेहमी खिशात घेऊन जगायचं असतं. म्हणून मार्ग हा नेहमीच तुम्ही इमानदारीचा निवडायला हवा. कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे ओळखायला शिका. कारण आपल्याला काड्या करणारे आपलेच नालायक असतात आणि त्यांच्यापासून आपण लांब नक्कीच राहिलं पाहिजे. म्हणून राजकारण हे प्रत्येक ठिकाणी होत असतं आणि तुमच्या सोबतही होणार आहे, म्हणून त्यापासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे. स्वतःच्या प्रगतीवर सगळ्यात जास्त लक्ष द्या, कारण आजकालची दुनिया तुम्हाला पुढे जाण्यासाठी नाही तर मागे खेचण्यासाठी जास्त प्रयत्नशील आहे. म्हणून लोक तुमची बदनामी करत असतात, कारण तुम्ही करत असलेली मेहनत आणि तुम्हाला मिळालेलं यश मिळवण्याची धमक त्यांच्यात नसते.
म्हणून अपेक्षा करणं चुकीचं नसतं. चुकीचं असतं ते चुकीच्या माणसांकडून अपेक्षा करणं. एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून प्रत्येक नात्यात भांडण होत असतातच, पण भांडण झाल्यावर एकमेकांच्या जवळ पण तितकंच लवकर यायचं असतं. आणि म्हणून ती व्यक्ती कोणतीही असो, आपले आई वडील असो किंवा आपले स्वामी समर्थ असो, स्वामी समर्थांसोबत तुमचेही कधीतरी भांडण होत असेल, पण ते भांडण अगदी प्रेमळ असतं. कारण स्वामी तुम्हाला रागवत असतात आणि स्वामींना तुम्ही रागवत असतात. म्हणून हे मनापासून केलेलं प्रेम असतं आणि यात भांडणे झाली तर ती चांगल्या गोष्टीसाठी असतात. म्हणून स्वामीही आपल्याला चांगल्या गोष्टीसाठी रागवत असतात. म्हणून मित्रांनो, हल्ली एखाद्याला समजून घेण्याऐवजी त्याला दोषी ठरवणं जास्त सोपं असतं लोकांना. म्हणून जे लोक तुमच्याशी चुकीचे वागलेले असतात त्या लोकांना नेहमी हेच वाटतं की तुम्ही ठेवलेलं स्टेटस हे त्यांच्यासाठीच असतं. म्हणून असं काही नसतं. तुम्ही जर चांगले जीवन जगत असला आणि चांगल्या प्रकारे तुम्ही वागत असला तर मग त्यासाठी काही तुम्ही दुसरा पर्याय निवडा आणि काही चांगलं करा, पण लोकांना ते वाईटच वाटेल. म्हणून निरागस मन हेच सुंदर जीवनाचं बाळकडू आहे. आणि म्हणून लवकर झोपणे आणि लवकर उठणे या सवयीमुळे व्यक्ती निरोगी, संपन्न आणि बुद्धिमान बनत असते. म्हणून तुम्हीही असं केलं पाहिजे. म्हणून जिंकल्याने व्यक्तीला आनंद मिळतो तर हरल्याने ज्ञान मिळत असते. म्हणून व्यक्तीच्या विकासासाठी दोन्ही हे खूप महत्वाचे आहेत. आणि आयुष्यभरासाठी स्वामींवर थोडा विश्वास ठेवून बघा. ते कधीही तुम्हाला निराश करणार नाहीत आणि तुम्ही निराश होणार पण नाही. म्हणून शब्द गोड असतील तर कोणत्याही नात्यात कवडपणा येत नाही, आणि तो कडवटपणा आला तर मग ते नातं शेवटपर्यंत टिकत सुद्धा नाही. म्हणून आपल्या नात्यामध्ये कधीच कोणाचा दुरावा करू नका आणि कधीच कोणाबद्दल वाईट विचार करू नका. कारण ती व्यक्ती आपल्याबद्दल कधीतरी चांगला विचार करत असते आणि चांगल्या पद्धतीने ते आपल्यासोबत राहत असते. म्हणून आपणही त्यांचा चांगलाच विचार करावा, म्हणजे स्वामी समर्थही आपला चांगलाच विचार करतील. कारण स्वामी म्हणतात, तुम्ही जसा विचार कराल तसे फळ मी तुम्हाला देईल. मग आपण जर चुकीचा विचार केला ना तर आपल्याला ही चुकीचे फळ मिळणार आहे, एवढं फक्त आपण लक्षात ठेवा. म्हणून सुंदरता ही बोलण्यात, वागण्यात आणि विचारात असते, पण लोक दिसण्यात आणि कपड्यातच ती पाहत असतात. म्हणून आयुष्यात भरपूर चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा नाही घेतला आणि कधीच कोणाला दगा पण नाही दिला आणि विश्वासघात पण नाही केला. फक्त एवढे चांगले कर्म करा, देव तुम्हाला भरपूर देईल. म्हणून नाव मिळायला खूप दिवस जातात, पण नाव घालवायला काही क्षणही जात नाही. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे ना तो कधीच संपत नसतो. म्हणून कर्म तुम्ही चांगले केले पाहिजे आणि चांगल्या कर्माला नेहमी चांगले फळ मिळत असते. म्हणून खचलेल्या बापाला आधार देता येत नसेल तर मुलगा म्हणून घेण्याचा अधिकार आपल्याला नसतो. म्हणून आई वडिलांना तुम्ही जपायला शिका, कारण त्यांनी आपल्याला जपलेलं असतं. जो माणूस सत्याच्या मार्गावर चालतो त्याला जीवनात अडचणी तर खूप येतात, पण देव त्याची सत्याची बोट हे कधीच बुडू देत नाही आणि तो तरंगत असतो. म्हणून त्या व्यक्तीच्या पाठीमागे स्वतः स्वामी समर्थांचा हात असतो. म्हणून त्याला चिंता करण्याची गरज अजिबातच नसते. म्हणून आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतः ठरवावी. दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर मग कदाचित आपण स्पर्धा जिंकू, पण सुख नाही आणि सुख आपल्याला मिळणारही नाही. म्हणून आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी आणि सुखी राहायला आपण शिकले पाहिजे. म्हणून जीवेचं वजन खूप कमी असतं, पण जीवेचा तोल सांभाळणं फार कमी लोकांना जमत असतं. म्हणून सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावे, नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला आपल्याला वेळ लागत नाही. मित्रांनो, आयुष्यभर याच्यासाठी त्याच्यासाठी नुसताच पळत होता. सगळे गेले घरी निघून, हा एकटाच मात्र जळत होता. म्हणून या दुनियामध्ये काहीच नाही आणि कोणाबद्दलही आपण वाईट विचार करायचा नाही, कारण एक दिवस सगळ्यांना जायचं आहे आणि सगळ्यांनाच हे जग सोडायचं आहे. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने बोला आणि प्रेमाने वागत चला. आणि स्वामीही आपल्याला हा संदेश देऊ इच्छित आहे. आपले गुपित कधीच दुसऱ्यांना सांगू नये, कारण जर तुम्ही स्वतःचे गुपित गुप्त ठेवू शकत नाही तर दुसरे ठेवतील ही अपेक्षा ठेवणे हा नक्कीच मूर्खपणा होऊ शकतो. म्हणून संकटे येतात आणि ते निघूनही जातात. आता फक्त बघायचं एवढंच आहे की कोण कुठपर्यंत साथ देत येते. म्हणून आपण फक्त वेळेला तुम्ही ज्यांनी तुम्हाला साथ दिली ना त्यांची साथ कधी सोडू नका. नाईलाज या एका शब्दामुळे कित्येक निर्णय चुकीचे घेतले जात असतात. म्हणून लोक गरजेपुरतं आपली आठवण काढतात. म्हणून नाराज व्हायचं नसतं. संकट नसती तर गाभाऱ्यातल्या दगडाला देव कोण म्हटलं असतं. म्हणून आपणही देवाला नमस्कार करून पहिले घरातून निघलं पाहिजे. माणूस समाधानकारक जीवन तेव्हाच जगायला लागतो जेव्हा त्याला समजतं की शेवटी कुठेतरी थांबायचं आहे आणि कुठेतरी आपल्याला स्टॉप देवाने दिलेला आहे. मग तेव्हा त्याला कळतं
की आपण भरपूर चांगले दिवस वाईट आणि चांगले दिवस आपल्याला होते तेव्हा आपण म्हणलो की हे दिवस सुद्धा वाईट आहेत, म्हणून जे तुमच्याकडे जे चांगले दिवस आहेत ना ते चांगलेच आहेत, ते कधीच वाईट होऊ शकत नाही. म्हणून जिथे कोणी समजून घेणारं नसतं तिथे स्वतःचं समजून घेणं हे महत्वाचं असतं. स्वाभिमान गहाण ठेवून इतरांची मन जपण्यापेक्षा एकटे राहून शांत राहिले कधी ते बरं असते. म्हणून माणसाने कधी तयारीतच राहावं, कारण सध्याच्या युगात वातावरण आणि माणसं कधी बदलतील ना हे सांगताच येत नाही. म्हणून अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उद्याची येणारी सकाळ ही तुम्हाला एक नवीन संधी देत असते आणि ते यशापर्यंत तुम्हाला पोहोचवत असते. म्हणून आयुष्याच्या पिचमध्ये काळजीपूर्वक खेळावं लागतं. इथे जवळचेच लोक स्टंपिंग करत असतात आणि तेच लोक आपलेच असतात, दुसरे कोणीही नसतात. म्हणून आपल्या लोकांना ओळखायला शिकलं पाहिजे. अंथरुणावर रात्री झोपताना उद्याची चिंता भासली की समजून जायचं आयुष्य जबाबदारीच्या पायऱ्या चढत आहे आणि जबाबदारी आपल्यावर येत आहे. म्हणून मनगटात अफाट बळ ठेवून कष्ट करून जगणाऱ्याला जगापुढे विनवण्या करण्याची वेळ मात्र कधीच येत नाही. म्हणून सत्य पाहणाऱ्याच्या किंवा ऐकण्याच्या इच्छेचा विचार करीत कधीच बसत नाही. ते नेहमी जसं असतं तसंच पुढे येत असतं आणि अगदी उगवत्या सूर्यासारखं ते उजळत असतं. म्हणून रुसवे फुगवे बाजूला ठेवून मिळालेलं आयुष्य आनंदाने जगा, कारण आयुष्याची एक्सपायरी डेट कुणालाच माहिती नसते आणि तो कधी एक्सपायर होईल हे कुणाला माहिती नसते. म्हणून बाहेरच्या लोकांशी आपण लढू शकतो, नडू शकतो, पण जेव्हा रक्ताच्या नात्यांशी लढायची वेळ येते तेव्हा जगणं अवघड होऊन जातं आणि आयुष्य नरक होऊन जातं आणि मग आपल्याला काय करावं हे कळत नाही. मग मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही स्वामींच्या मठात जा आणि स्वामींचं फक्त नामस्मरण करा, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळत जातील आणि स्वामी तुम्हाला आशीर्वाद सुद्धा देतील. म्हणून एक वेळेला परक्याचे उपकार घेतलेले बरे, पण आपल्यांचे नको, कारण आपले वेळ आली की उकरून काढतात आणि ते उपकार आपल्याला बोलून दाखवत असतात. म्हणून शत्रूपेक्षाही अधिक घातक असतं ते चुकीच्या दिशेने भरकटणारं मन, आणि मन जर आपलं चुकीच्या दिशेने गेलं तर आपण चुकीच्या मार्गानेच मोठे होऊ आणि चुकीचे मार्गच आपल्याला दिसत जातील. म्हणून आपल्या आयुष्याची दुसऱ्यांच्या आयुष्याची कधीच तुम्ही कम्पेअर करू नका, कारण त्याचं आयुष्य वेगळं आहे आणि आपलं आयुष्य वेगळं आहे. कधीच खचून जायचं नाही, कारण दिवस काळ वेळ हे सगळं बदलतातच, फक्त असावा लागतो तो संयम. आणि ज्या व्यक्तीकडे संयम असतो ना तो व्यक्ती एकदा यशाच्या शिखरावर नक्कीच जात असतो. म्हणून स्वप्ने साकार करण्यासाठी स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर पडून खऱ्या आयुष्यात मेहनत करावी लागते. म्हणून भविष्यातील स्वप्ने विकत घेण्यासाठी वर्तमान खर्ची करावा लागतो आणि तो खर्ची करावाच लागणार आहे. म्हणून परिस्थितीचे चटके बसायला सुरुवात झाली की तत्वज्ञानाची नशा आपोआप उतरून जात असते आणि जगातील कोणतीही वस्तू कितीही महाग का असेना, देवाने तुम्हाला जी झोप, शांती आणि आनंद दिला आहे त्यापेक्षा कोणतीच गोष्ट ही मौल्यवान नसते. म्हणून जगातील सगळ्यात मोठे न्यायालय म्हणजे आपले मन आहे आणि काय चूक आणि काय बरोबर हे त्याच्या इतकी कुणीही जाणूही शकत नाही. म्हणून माणसाने काय कमावलं याची यादी इतरांजवळ असली तरी आपण काय काय गमावलं याची यादी मात्र त्याच्याजवळच असते आणि ती त्यालाच माहिती असते. मित्रांनो, म्हणून कोणाला दुःखी होऊ नका आणि कोणावर रागावू सुद्धा नका, कारण कोणता व्यक्ती कोणत्या क्षणी काय विचार करत असेल हे आपल्याला सांगू शकत नाही आणि आपल्याला माहितही नसतं. म्हणून जी व्यक्ती स्वतःच्या घरात असमाधानी असते तीच व्यक्ती दुसऱ्याच्या घरात काड्या करून असमाधान पसरवत असते. म्हणून टेन्शन आणि डिप्रेशन माणसाला तेव्हाच येतं जेव्हा तो स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांचा विचार करत असतो आणि दुसऱ्यासाठी जगत असतो, कारण आपण स्वतःसाठी कधीच टेन्शन घेत नाही आणि आपण स्वतःची जीवाची चिंताही करत नाही. म्हणून आयुष्यात कितीही पैसा कमवा, पण तुमच्याकडे मन मोकळं करण्यासाठी जवळची व्यक्ती नसेल ना तर तुमच्यासारखा भिकारी या जगात कोणी नाही. कारण आपली जवळची माणसं असायला हवीत आणि त्यांचं महत्त्व आपल्याला जेव्हा आपण वयस्कर होत जातो आणि आपलं वय होत जातं तेव्हा कळतच जातं. म्हणून कंटाळा आला की गावी जाऊन येणं हे पण एखाद्या औषधापेक्षा कमी नाही, कारण गावात जो आनंद आहे तो शहरात नाही आणि शहरात नुसती धावपळ असते आणि गावात मस्त शांतता असते. तसेच असतं, जो व्यक्ती असमाधानी असतो तो शहरासारखी लाईफ जगत असतो आणि जो व्यक्ती समाधानी असतो तो गावात राहत असतो आणि त्याला थोड्या पैशाचं समाधान असतं आणि त्याला जास्त हाव नसते आणि त्याला फक्त माणसं जोडायची असतात आणि तो माणसं जोडतही असतो आणि माणसामध्ये रममानही होत असतो. म्हणून तुमची जर अपेक्षा वाढतील तर तुम्ही असमाधानी नक्कीच व्हाल. म्हणून आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे 24 तास देते. म्हणून आपण त्याच भूतकाळाशी झगडत बसायचे की आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे असतं.
म्हणून फूल दिसायला किती सुंदर असलं ना तरी ओळख ही सुगंधानेच होते. त्याचप्रमाणे माणूस कितीही सुंदर किंवा श्रीमंत असू द्या, त्याची ओळख ही त्याचा स्वभाव आणि त्याच्या वागणुकीवर होते. आणि लोकांनी तर आता पैशाने सुद्धा ते माणूस ओळखतात आणि पैशावरच ते माणूस कसा आहे हे ठरवत असतात. म्हणून कोणीही पाहत नसताना आपलं काम हे फक्त आपण जबाबदारीने आणि इमानदारीने करणे म्हणजे खरा जीवनाचा प्रामाणिकपणा आहे. म्हणून कुणाला पाय लावायचा नाही ही आमची संस्कृती असल्यामुळे आम्ही फुटबॉलमध्ये जगात सर्वात मागे आहोत. पण एकमेकांच्या तंगड्या खेचण्यात तरबेज असल्यामुळे कबड्डीमध्ये जगात नंबर 1 वर आहोत हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपली लोक आपल्याला पुढे जाऊ देत नाही. त्यावेळेस तुम्ही त्या लोकांचा विचार सोडून आपल्या पद्धतीने जीवन जगायचं. बघा, तुम्ही जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. म्हणून कितीही अनुभव असू द्या, शेवटी वेळेपुढे भल्या भल्यांना झुकावंच लागतं. आणि कामापुरता यावं हा आमचा स्वभाव नाही, पण लोक आमच्याकडे कामापुरते येतात हा मात्र आमचा अनुभव आहे. आणि आपल्याकडे खरंच लोक कामापुरता येतात आणि त्यांचं काम झालं की निघून जातात. आणि जेव्हा आपलं काम येतं तेव्हा ते सरळ नाही म्हणून देतात. म्हणून आपण माणुसकी जपतो, पण या जगात माणुसकी शिल्लक राहिली नाही आहे. म्हणून मोठ्या कंपनीचा मोठा नोकर होण्यापेक्षा स्वतःचा लहान व्यवसायाचा लहान मालक झालेलं कधी बरं. नक्कीच तुम्ही मालकाप्रमाणे जगाल आणि तुम्ही दुनियामध्ये वर मान ताट करून चालाल. मित्रांनो, स्वप्न अशी बघा की जी पूर्ण झाल्यावर फक्त गावकीच नाही तर संपूर्ण भावकी तुमची नक्कीच जळली पाहिजे. कारण यश आपलं इतकं मोठं असायला हवं आणि आपण आपला टार्गेट एवढा मोठा ठेवायला हवा की लोक त्याचा विचार पण करू शकणार नाही. म्हणून हा विचार केल्यामुळेच तुम्ही वर जात असता आणि तुम्ही प्रगतीच्या पथावर पोहोचत असता. म्हणून तुमची कर्म तुम्हालाच फेडायची असतात. त्यासाठी पगारावर माणूस ठेवून चालत नाही, हे तुम्हाला तुमचं कर्मच फेडायचं आहे. म्हणून श्रीकृष्णाने सुद्धा त्यांचं कर्म फेडलं होतं, श्रीरामाने सुद्धा फेडलं होतं. मग ते तर देव होते, आपण तर मनुष्य आहोत, मग आपल्याला ते फेडायलाच लागेल. म्हणून कोणाबद्दल चुकीचे अंदाज बांधू नका, कारण त्यांच्या आयुष्यात किती गुंतागुंत आहे ते तुम्हाला माहिती नसतं, ते फक्त त्या व्यक्तीला माहिती असतं. म्हणून मी कोणाला आवडत नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, कारण प्रत्येकाची आवड ही ब्रँडेड नसते. म्हणून आपण स्वतःला ब्रँडेड समजलं पाहिजे आणि आपण कधी आपल्या स्वतःला कमी नाही समजलं पाहिजे. आणि जो व्यक्ती बोलतो की मी असा नाही, मला ते जमत नाही, मला हे येत नाही, तर तो व्यक्ती अजून खाली जात जातो आणि त्याच्याजवळ काही उरत सुद्धा नाही. म्हणून जसे तुमचा विचार तसे तुमचे जीवन होत जाते. म्हणून तुम्ही जसा विचार कराल ना तसे तुमचे जीवन चांगल्या मार्गावर जात जाईल. म्हणून कधीही लोक म्हणतात की सकारात्मक विचार करा. मग ते का म्हणतात की तुम्ही जर सकारात्मक विचार केला तर सकारात्मक लोकांची तुमची ओळख होईल आणि तुम्ही त्या मार्गावर चालाल आणि नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, लोक रंग दाखवतात, आपण त्या आठवणीने रंग पेटीत भरून ठेवायचे असतात. आपली वेळ आल्यावर त्यांचं नक्कीच ते रंग त्यांना परत द्यायचे असतात आणि ते त्यांना समजून सांगायचे असतात. म्हणून मित्रांनो, तुम्हाला जीवनामध्ये अडचणी भरपूर येतील, पण स्वामींची साथ कधी तुम्ही सोडू नका. स्वामींची साथ सोडली तर तुमचे अनुभव असे येतील की तुम्हाला अजून गुंतागुंतीचे भरपूर काही संकटे येतील. मग तेव्हा तुम्हाला स्वामी आठवतील. पण एक गोष्ट आहे, आपण स्वामींना विसरून गेलो तरी चालतं, पण स्वामी आपल्याला कधीच विसरत नाही आणि कधीच आपल्याला सोडत सुद्धा नाही. कारण स्वामींनी आपला हात एकदा धरला की ते आपला हात कधीच सोडत नाही आणि ते आपल्यावर नक्कीच कृपेचा सागर आपल्यावर टाकतात आणि आपल्याला भरपूर ते यश देतात. फक्त आपण मनापासून त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून सत्याच्या मार्गावर चालताना स्वामी मला आशीर्वाद द्या, संकटाशी लढण्यासाठी मला फक्त पाठबळ द्या, हे स्वामींकडे मागून बघा. नक्कीच स्वामी तुम्हाला पाठबळ देतील. म्हणून स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा. उधार घेतलेली ताकद नेहमीच घातक असते. म्हणून कोणाच्याही भरोशावर राहू नका आणि कोणावरही अवलंबूनही राहू नका. म्हणून अनुभव तुम्हाला नेहमी हे ताण व्यवस्थापन करण्यास सक्षम बनवत असतो आणि अनुभव चांगला सुद्धा असतो. म्हणून तुमच्यासोबत काही वाईट झाले तर असं समजू नका की माझ्यासोबत वाईट झालं आणि असंच का झालं, पण ते तुमच्या कर्माचा एक भाग होतं आणि ते होणारच होतं. मग ते झालेलं सोडून द्या आणि भूतकाळाकडे जास्त लक्ष देऊ नका, पण आपला भविष्यकाळ कसा उज्ज्वल होईल याकडे आपण नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. म्हणून प्रारंभ करण्यासाठी इच्छा हवी असते, मुहूर्त नाही. म्हणून समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. म्हणून कोण म्हणतं स्वभाव आणि सही कधी बदलत नाही. जर एखादा घाव बोटावर बसला तर सही बदलते आणि एखादा घाव मनावर बसला ना तर माणसाचा स्वभाव हा बदलत असतो. म्हणून वेळेप्रसंगी दगडासारखं कठोर व्हावं लागतं, नाहीतर लोक तुमचा हक्क, चारित्र्य
आणि स्वाभिमान तुमच्याकडून खेचून घेत असतात. म्हणून राग आणि वादळ दोन्ही सारखेच असतात. शांत झाल्यावर समजतं किती नुकसान झालं ते. म्हणून कधीही रागात कोणता निर्णय घेऊ नका आणि कुणालाही वाईट साईड कधीच बोलू नका. म्हणून तुम्ही कितीही चांगले असा, पण तुम्ही चुकीच्या मार्गावर असाल ना, तर कोणीच तुम्हाला भाव देणार नाही आणि कोणीच तुम्हाला चांगलंही म्हणणार नाही. म्हणून मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान मात्र सोडू नका. कारण या मैदानात तुम्हाला ठामपणे उभे करणारे आपले स्वामी आहेत आणि फक्त स्वामींवर विश्वास ठेवा, नक्कीच मार्ग भेटेल. म्हणून सन्मान हा दुतर्फा रस्ता आहे. तो मिळवायचा असेल तर तो द्यावाही लागतो. म्हणून सन्मान तुम्ही घ्यायचा असेल ना, तर तुम्हाला तो सन्मान द्याही लागेल आणि प्रत्येकाची इज्जत करावी लागेल. म्हणून माणसे कमवण्यात जो आनंद मिळतो तो पैसा कमवण्यामुळे मिळणाऱ्या आनंदापेक्षा लाख पटीने मोठा आहे. आणि जी व्यक्ती कर्म आणि सत्यावर जास्त भर देते त्या व्यक्तीला नेहमी अपेक्षेपेक्षा चांगले फळ मिळत असते. म्हणून सुंदर क्षण प्रवाशांप्रमाणे निघून जातात आणि आठवणी मात्र रस्त्यांसारख्या तिथेच थांबून राहत असतात. म्हणून साम्राज्य उभी राहतात आणि कोसळतात, पण दीर्घकाळ टिकतात ती केवळ तत्वे आणि व्यक्तीचा आदर्श. म्हणून आपण आदर्श जर घ्यायचा म्हटला तर छत्रपती शिवाजी महाराजांकडून घ्यायला हवा. आणि नक्कीच तुम्ही जीवनामध्ये कधीच तुमच्या परिस्थितीवर तुम्हाला स्वतःला कोसणार नाही आणि कधीच मागे हटणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे करून ठेवलंय तेवढं करायला आपल्या साध्या 10-20 पिढ्या जातील तरी होणार नाही. पण त्या एकट्यांनी एवढं काही करून ठेवलंय. मग विचार करा आपल्यामध्ये किती क्षमता आहे आणि आपण शिवबाचे मावळे आहोत तर आपण काय करू शकतो. म्हणून गुण पाहून अनेक लोक तुमच्यावर प्रेम करतील, पण आयुष्यात त्याचा स्थान द्या जो उणीवा पाहूनही तुमची साथ सोडणार नाही आणि तुमच्या गरिबीत देखील तुमच्या सोबत असेल आणि नक्की शेवटपर्यंत तुमची साथ देईल. अशा माणसांना तुम्ही नक्की शोधलं पाहिजे. थकले असाल तर थोडी विश्रांती घेतली पाहिजे, पण हार मानून कधीही थांबू नका. आणि कधीही कोणत्या रस्त्यावर तुम्ही थांबलात तर तुम्ही संपला असं समजून घ्या. नाहीतर कोणता तरी दुसरा व्यक्ती तुमच्या पुढे मात्र नक्कीच निघून जाईल. मग तुम्हाला तेव्हा पस्तावा येईल, पण तेव्हा तुम्ही काही करू शकणार नाही. म्हणून ऑक्सिजन असो किंवा माणसाचे विचार पातळी जर खाली आली ना की धोका वाढत असतो. म्हणून तुमची विचारांची पातळी कधीच तुम्ही खाली येऊ देऊ नका, ती नक्कीच वरच ठेवा. म्हणून पायाला जर ठेच लागली तर दोष दगडाचा नसतो, तर तो तुमच्या बेजबाबदार चालण्याचा असतो. म्हणून चालताना लक्ष देऊन चाला, मग ते रस्त्यावर असो की जीवनात असो, दोघं ठिकाणी तुम्हाला लक्ष देऊनच चालावं लागेल. म्हणून पंख त्याचेच मजबूत असतात जे एकटे उडतात आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेत असतात. म्हणून तुम्ही प्रवाहाविरुद्ध झेप घ्या आणि मन मोकळेपणाने उडा, नक्कीच तुम्हाला जीवनाचा आनंद मिळेल. म्हणून दुःखाचा विचार करत बसल की समोरचं उभं असलेलं सुखही डोळ्यांना दिसत नसतं. म्हणून कदर करायला शिका. ना आयुष्य परत येतं ना आयुष्यातली माणसं. म्हणून चुकीची गोष्ट पुन्हा पुन्हा केली की ती बरोबर वाटू लागते आणि आपल्याला ती गोष्ट नक्की चुकीचीही वाटत नाही. म्हणून कर्तव्य, कर्ज, उपकार या 3 गोष्टींचं कधी विस्मरण होऊ देऊ नका. आळशी आणि दुबळी लोक नेहमी नशिबाची भाषा करत असतात. म्हणून वाईटाला विरोध करण्याची ताकद तेव्हाच येते जेव्हा योग्य आणि अयोग्य समजण्याची बुद्धी आपल्याकडे असते. म्हणून शब्दांचं मोल जपलं की आयुष्य अनमोल होऊन जातं. आणि आपले विचार जर सुंदर असतील तर जीवनातला प्रत्येक क्षण हा सुंदर बनत असतो. आणि मनाचा झरा निर्मळ असला की जीवनाच्या तळ्यात गाळ साचत नाही. आणि जीवनात आनंद हा मिठाईसारखा चाखावा आणि दुःख हे औषधासारखं गिळावं. बघा, तुम्हाला जीवन जगण्यामध्ये एक वेगळीच मजा येईल आणि वेगळाच आनंद येईल. म्हणून डोळ्यातील अश्रू ज्याला कळतात त्याला हृदयातील भावना सांगायची गरज कधी भासत नसते. आणि एखाद्या गोष्टीची उणीव भासल्याशिवाय तिच्या किमतीची जाणीव आपल्याला होत नसते. म्हणून नातं हे सूर्यफुलासारखे असावे. जिथे प्रेम असते ना आणि प्रेम मिळते ना तिथे ते वळत असते. म्हणून माणूस सहजतेकडे जितका झुकेल तितका मुक्त होऊन जाईल आणि मुक्ती हाच आनंद सुद्धा आहे. म्हणून तुमचा जीव तिथेच गुंतवा जिथे तुमच्या जीवाला जीव देणारी जिवलग माणसं नक्कीच असतील. म्हणून समाधान असेल तरच पैसा सुख देतो, नाहीतर कितीही मिळवला तरी तो कमीच पडत असतो. म्हणून तुमच्याकडे समाधान असणे हे फार महत्वाचे आहे. आणि समाधानी माणूस आयुष्यात खूप चांगल्या परिस्थितीवर मात करत असतो आणि खूप चांगल्या ठिकाणी तो पोहोचत सुद्धा असतो. म्हणून जे लोक तुमच्या परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात ना त्यांना नक्कीच तुमचा रिझल्ट दाखवा आणि तुम्ही काहीतरी केलंय हे नक्कीच त्यांना करून दाखवा. कधीच म्हणू नये दिवस आपले खराब आहेत. ठणकून सांगावे, काट्यांनी वेढलेला मी आहे पण मी गुलाब आहे. आणि गुलाबा काट्यांनी वेढलेला असतो
पण तो असं कधीच म्हणत नाही की मी काट्यांनी वेढलेला आहे आणि मला भरपूर वेदना होत आहेत. आपणही जीवनात असेच बोलत असतो. म्हणून सत्र म्हणजे कालचा फळा पुसून लक्क करणारा दिवस असतो. छोटंसं आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत घालवा ज्यांना तुमच्या अस्तित्वाची किंमत कळते. आणि आपल्यामधील विश्वास पर्वतालाही हलवू शकतो, परंतु आपल्यामधील शंका आपल्यासमोर पर्वत उभा करू शकते. हे 2 वाक्य तुम्ही नीट लक्षात द्या. म्हणून प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार असतो, तो म्हणजे परमेश्वर. आणि मांजर कितीही डोळे लावून दूध पिली की आपल्याला कळत असतं की मांजर दूध पिते, पण तिला असं वाटत असतं की मी दूध पिते हे कोणीच बघत नाही. पण तिने तिचे डोळे बंद केलेले असतात हे तिला माहिती नसतं. म्हणून दगडात एक कमतरता आहे की तो कधीही वितळत नाही, पण एक चांगलेपणा आहे की तो कधी बदलत सुद्धा नाही. म्हणून आपण प्रत्येक गोष्टीमध्ये 2 गोष्टी शोधल्या पाहिजे आणि 2 प्रकारे आपण विचार नक्कीच केला पाहिजे. कसं जगायचं हे बापाने मुलाला सांगण्यापेक्षा कसं जगावं हे बापाने जगून दाखवावं आणि मुलाने ते नक्कीच शिकलं पाहिजे. म्हणून त्यावेळेस संस्कार द्यायची गरज येणारच नाही, कारण आपण जर चांगले असलो तर नक्कीच आपले मुलं सुद्धा आपला आदर्श घेतात आणि ते सुद्धा चांगले होत जातात. म्हणून आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत. ही गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी आणि त्या फुलांकडून भरपूर गोष्टी आपण शिकू शकतो. मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ना ते मनासारखं आहे हे समजायला सुद्धा आपल्याकडे ज्ञान असावं लागतं. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं आणि हे स्वामी घडवत असतात. म्हणून स्वामींवर जो विश्वास ठेवेल ना तो नक्कीच जीवनामध्ये खूप पुढे जाईल, कारण याचे अनुभव मला सुद्धा आलेले आहेत. म्हणून विश्वास हाच तुम्हाला वर घेऊन जात असतो. डोळे तर सगळ्यांचेच सारखे असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसापासून वेगळं करत असतो. आणि जर तुमचा दृष्टिकोन मोठा असेल, तुमचे विचार मोठे असतील, तर नक्कीच तुम्ही यशाच्या शिखरावर जाल आणि भरपूर प्रगतीही कराल आणि भरपूर पैसेही कमवाल. पण तुमचा विचार जर छोटा असेल तर मग तुम्ही खालच्या थरावर जाल आणि चुकीच्या लोकांमध्ये तुम्ही राहाल. म्हणून पानांशिवाय झाडाची आणि संस्काराशिवाय व्यक्तीची काही किंमत नसते. म्हणून तुमच्याकडे संस्कार असणेही तितकेच गरजेचे आहे. जीवन एका पेनासारखं आहे. शाई संपण्यापूर्वी आपली गोष्ट लिहून घ्यायला हवी. म्हणून आपलं जीवन संपण्याआधी आपण जगून घ्यायला हवं आणि मन भरून आपण फिरून घ्यायला हवं. म्हणून संघर्ष या कष्टाका आवाज नसतो, पण परिणामाची चकाकी काही औरच असते. म्हणून संघर्ष करत राहा, नक्कीच यश मिळेल. मनामध्ये सदैव प्रेम ठेवा, राग नाही. कारण फुले ढगांमधून पडणाऱ्या पावसामुळे उमलतात, त्यांच्या गडगडाटामुळे नाही. म्हणून धर्म तुमचा कोणताही असला तरी चालेल, पण तुम्ही मनामध्ये कोणाविषयी पाप ठेवू नका. आणि कोणाविषयी जर पाप ठेवले, मग धर्म कोणताही असो, तुम्हाला तुमच्या कर्माची फळं त्याचप्रमाणे नक्कीच मिळतील. म्हणून पहिल्या यशानंतर विश्रांती घेऊ नका, कारण दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही यशस्वी ठरलात तर सगळे म्हणतील की तुम्हाला पहिले यश हे नशिबाने मिळाले होते. म्हणून तुम्ही पहिल्या, दुसऱ्या आणि सगळ्या यशांमध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी झाले पाहिजे. अपयशी तुम्ही कुठेच झाले नाही पाहिजे. म्हणून आपले विचार सरळ असतील ना तर आयुष्यात येणारी वळणं कितीही वाकडी तिकडी असू द्या, आणि कितीही वाकडी तिकडी असली ना तरी आपल्याला काही फरक पडला नाही पाहिजे, कारण आपण चांगल्या रस्त्यावर आहोत आणि चांगल्या मार्गाने आपण जात आहोत. म्हणून आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. फक्त नीतिमत्ता आपली साफ असावी लागते. परमेश्वर आपल्याला काहीच होऊ देत नाही, तो शेवटपर्यंत आपल्या सोबत असतो आणि आपल्याला तो सांभाळत असतो. म्हणून मनाच्या मातीमध्ये असं बियाणं पेरा की पिकाची कापणी करताना आनंदाचा पाऊस मात्र पडला पाहिजे. म्हणून आयुष्यात पुस्तकातलं सगळ्यात जास्त आनंद देणारे पान म्हणजे बालपण होतं. आणि ज्या बालपणात आपण निस्वार्थ मनाने सगळ्यांशी बोलायचो आणि निस्वार्थ प्रमाणे वागायचो, तसंच आपण आता सुद्धा वागलं पाहिजे आणि निस्वार्थ मनाने स्वामींवर भक्ती केली पाहिजे आणि श्रद्धा ठेवली पाहिजे. म्हणून लांब धागा आणि लांब जीभ फक्त समस्या निर्माण करतात. म्हणून धाग्याला गुंडाळून आणि जिभेला सांभाळून ठेवले नक्कीच पाहिजे, तरच तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल आणि भरपूर गोष्टी तुम्ही मिळवू शकाल. म्हणून आपण एकमेकांबद्दल गैरसमज का वाढवतो माहितीये का? कारण आपण संवाद टाळत असतो आणि बोलत नसतो. म्हणून बोलल्याने माणसाचे मन मोकळे होते आणि माणसाला समोर त्याच्या चुका कळतात आणि आपल्याही चुका त्याला कळत असतात. म्हणून कोणी रोजा ठेवला तर कोणी नवरात्रीचे उपास ठेवले, कोणी काही ठेवू द्या, फक्त आपली श्रद्धा तुम्ही देवावर ठेवा. आणि देवावर जर श्रद्धा असली तो परमेश्वर सगळ्यांचं भलंच करेल आणि भरपूर काही चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आणेल. म्हणून जीवन बासरीसारखे बनवून टाकायचे. किती छिद्र असली ना
तरी सूर नेहमी चांगला आणि मधुरच निघाला पाहिजे. म्हणून दोन्ही हात जोडून स्वामींकडे प्रार्थना करा की हे स्वामी समर्था, आम्हाला जगण्याची हिंमत द्या आणि तुमच्या चांगल्या मार्गावर चालण्याची नक्कीच तुम्ही आम्हाला पाठबळ द्या. आणि स्वामी, तुमचा असा हातच आमच्या डोक्यावर राहू द्या आणि आम्हाला प्रत्येक क्षणी यशाच्या ठिकाणी जाऊ द्या. म्हणून आयुष्यात सर्व हारलात तरी चालेल, पण हिंमत कधी हारू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. आणि तुम्ही शून्यातून जेव्हा विश्व निर्माण करता तेव्हा तुम्ही भरपूर मोठ्या गोष्टी मिळवत असता आणि भरपूर मोठ्या गोष्टी मिळवून तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जात असता. म्हणून मित्रांनो, स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींवरचा विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, तुमच्या अचेतन मनामध्ये एवढी शक्ती आहे की तुम्ही त्या मनापासून भरपूर गोष्टी मिळवू शकतात आणि भरपूर गोष्टी गमवूही शकतात. म्हणून तुमच्या विचारावर तुमचं जीवन हे अवलंबून असतं. मी तुम्हाला सांगितलं की जीवनामध्ये तुम्ही चांगले विचार कराल तेवढेच तुम्ही चांगले बनत जाल आणि चांगले लोक तुम्हाला नक्कीच भेटत जातील. म्हणून तुमचे अचेतन मन आणि निद्रेचा चमत्कार तुम्ही अनुभवायला शिकले पाहिजे. तुम्ही तुमच्या आयुष्याचा 1/3 भाग झोपण्यात घालवित असता. मग 24 तासापैकी 8 तास हा जीवनाचा एक अविचल नियम आहे. म्हणून झोप एक दैवी व्यवस्था आहे आणि जेव्हा आपण गाढ झोपेत असतो तेव्हा आपल्या कित्येक समस्यांचे उत्तर मिळत असते. म्हणून अनेक लोक असे प्रतिपादन करतात की तुम्ही दिवसभराच्या कामाने थकता म्हणून शरीराला विश्रांती देण्यासाठी झोपता आणि तुम्ही झोपेत असताना तुमच्या शरीराच्या दुरुस्तीची प्रक्रिया चालू असते. ही एक मोठी चुकीची समजूत आहे. झोपेत कोणीही विश्रांती घेत नसते. तुमचे हृदय, फुफ्फुस आणि सगळे महत्त्वाचे अवयव तुमच्या झोपेदरम्यानही कार्य करीत असतात. आणि जर तुम्ही झोपण्याआधी जेवण केले असेल तर त्याचे पचन होते व त्यातील पोषक द्रव्ये तुमच्या सगळ्या अंगांना पोहोचवली जातात. म्हणून तुमच्या त्वचेला घाम फुटतो आणि तुमची नखं आणि केस वाढत असतात. म्हणून तशाच प्रकारे तुमचे अचेतन मन केव्हाही विश्रांती घेत नाही किंवा झोपत नाही. ते नेहमी सक्रिय असते आणि तुमच्या महत्त्वाच्या बलांना नियंत्रित करत असते. तुम्ही जेव्हा झोपेत असता तेव्हा बरे होण्याची प्रक्रिया अधिक जलद होते, कारण ज्यावेळी तुमच्या चेतन मनाचा कोणताही अडथळा नसतो आणि तुमच्या झोपेत तुम्हाला उल्लेखनीय उत्तरे ही मिळत असतात. म्हणून आपण का झोपतो हे लक्षात घ्या. झोपेच्या बाबत गंभीर संशोधन करणाऱ्या प्रारंभिक संशोधनांपैकी डॉक्टर जॉन बिगेले हे एक होते. त्यांनी दाखवून दिले की रात्री झोपेत असताना तुमचे डोळे, नाक, कान आणि त्वचेला जोडलेल्या संवेदक पेशींद्वारे तुम्हाला सतत चेतावेग संदेश मिळत असतात आणि मेंदूतील पेशींचे जाळे देखील पुरेसे सक्रिय असते. म्हणून डॉक्टर बिलेंगोच्या हे संशोधनाचे निष्क्रिय नक्कीच तुम्हाला मिळणार आहेत. आणि त्यांनी सांगितले आहे की आपण झोपतो कारण आपल्या आत्म्याचा उद्दांत भाग आपल्या उच्च प्राकृत तत्वाशी अमृतपणे जोडला जातो आणि तो ईश्वरी शहाणपणात आणि पूर्वज्ञानात सहभागी होत असतो. म्हणून प्रार्थना एक प्रकारची झोप आहे. दिवसभर तुमचे चेतन मन अनेक संघर्षात, विवादात आणि मनस्तापात व्यस्त असते आणि त्याला वेळोवेळी इंद्रियजन्य वस्तुनिष्ठ जगताना आणि जगण्यापासून दूर जाऊन तुमच्या अचेतन मनाच्या आंतरिक शहाणपणाशी एकरूप होण्याची दादाम्य पावण्याची गरज असते. आणि त्यांच्याकडून जीवनातील सर्व क्षेत्रात मार्गदर्शन, बल आणि अधिक बुद्धी मागून तुम्ही तुमच्या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी समर्थ बनाल आणि तुमच्या दैनंदिन समस्या सोडवू शकाल. रोजच्या जीवनाच्या इंद्रियजन्य अनुभवातून आणि कोलाहल व गडबड गोंधळातून नियमितपणे काही काळ माघार घेणे महत्त्वाचे झोप आहे. आणि म्हणजेच ती झोप तुम्ही घेतली पाहिजे. आणि अशा वेळी तुम्ही बाह्य जगाच्या संवेदनासाठी निद्रिस्त असता आणि तुमच्या अचेतन मनाच्या शक्तीसाठी जागरूक असता. निद्रेच्या अभावाचे धक्कादायक परिणाम असतात. झोपेच्या अभावी तुम्ही चिडचिडे, लहरी, निराश आणि हताश बनू शकता. निरोगी राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला कमीत कमी 6 तासांची झोप ही आवश्यक असते. काहींना अधिक झोपेची गरज असते, पण ज्यांना असे वाटते की त्यांना कमी झोप पुरेशी असते तर ते स्वतःला मूर्ख बनवित आहेत. झोपेची प्रक्रिया व झोपेची कमतरता या गोष्टीचा अभ्यास करणाऱ्या वैद्यकीय संशोधकांनी असे दाखवून दिले की नर्वस ब्रेनडाऊनच्या काही किस्स्यांमध्ये मनोविकृतीपूर्वी रोगी तीव्र निद्रानाशाने पीडित होते. आणि लक्षात घ्या की झोपेदरम्यान तुम्ही पुन्हा ताजेतवाने होत असता आणि जीवनात आनंद व स्फूर्ती निर्माण होण्यासाठी पुरेशी झोप ही आवश्यक असते. तुम्हाला अधिक निद्रेची आवश्यकता आहे. आपल्याला झोपेची गरज का असते हे समजून घेण्याचा एक मार्ग म्हणजे झोप न मिळाल्यास काय होते याचा अभ्यास करणे आहे. म्हणून 1964 मध्ये रँडी गार्डनर नावाच्या एका 17 वर्षाच्या युवकाने जागतिक विक्रमाची नोंद घेणाऱ्या गिनीज बुक मध्ये नाव नोंदवण्यासाठी 264 तास
सरळ 11 दिवस न झोपण्याचा विक्रम केला. नंतर चाचण्यांमध्ये असे दिसून आले की त्याला कोणतीच कायमस्वरूपी हानी झाली नव्हती. तरी तो जेव्हा स्वतःला जागे ठेवण्याचा प्रयत्नात होता तेव्हा त्याच्या विचार प्रक्रियेत बिघाड निर्माण झाली होती आणि त्यांचे उच्चार जड झाले होते आणि त्याच्या स्मृतीतही बिघाड झाला होता. आणि शेवटच्या काही तासांमध्ये त्याला अस्तित्वात नसलेल्या गोष्टी हे जाणीव लागल्या होत्या. म्हणून बऱ्याच दीर्घकाळापासून कमी झोप घेणाऱ्यांच्या बाबत इतके टोकाचे परिणाम दिसून येत नाहीत, परंतु तेही गंभीर परिणामाने पीडित असतात. म्हणून नॅशनल हायवे सुरक्षा व्यवस्थेच्या अहवालावरून वर्षातील 2 लाख ट्रॅफिक अपघात ही झोपेच्या संबंधित समस्यांमुळे होत असतात आणि 5पैकी 1 चालक गाडी चालवताना अधूनमधून डुलक्या घेतो. म्हणून परिणामी चालकांच्या हातून दिवसापेक्षा उत्तरात्री 5 ते 10 पटीने हे अधिक अपघात होण्याची शक्यता असते. म्हणून अनेक प्रयोगांअंती असे दिसून आले आहे की झोपेविना थकलेला मेंदू आणि झोपेसाठी इतका हापापलेला असतो की झोप मिळावी म्हणून तो कशाचेही बलिदान देऊ शकतो. आणि प्रयोगात दिसून आले आहे की झोपेच्या अभावाच्या काही तासातच व्यक्तीला सौम्य डुलक्या येऊ लागतात आणि ज्यांना अल्प झोप म्हटले जाते आणि एका तासात 3 ते 4 डुलक्या येतात. आणि व्यक्तीला अशा डुलक्या येत असतात तेव्हा खऱ्या झोपेप्रमाणेच तिच्या डोळ्यांच्या पापण्या मिटल्या जातात आणि मेंदू लहरी मंदावतात. आणि सुरुवातीला या डुलक्या फक्त एका सेकंदाच्या काही भागा इतक्याच असतात, पण जसजसे जागे राहण्याचे प्रमाण वाढत जाते तसं त्या डुलक्या वारंवार येऊ लागतात आणि त्या जास्त वेळ टिकतात. आणि अगदी 2 ते 3 सेकंदापर्यंत जरी ती व्यक्ती तुफानी वादळात किंवा विमान चालवित असली तरी त्या अशा काही सेकंदाच्या अमूल्य डुलक्यांचा प्रतिकार अजिबात करू शकत नाही. म्हणून झोप उत्कृष्ट सल्ला आणते. म्हणून सांद्रा एफ हे लॉस एंजेलिस मधील तरुणी सहसा माझी रेडिओवरील भाषणे ऐकत असते असे लेखक म्हणतात. आणि तिने मला सांगितले की तिला न्यूयॉर्क सिटीत तिच्या आत्ताच्या पगाराच्या दुप्पट पगाराची नोकरी सांगून आली होती आणि नवी नोकरी स्वीकारावी की नाही हे ती ठरवू शकत नव्हती. म्हणून तिने झोपी जाण्या अगोदर पुढे प्रार्थना केली. माझ्या रचनात्मक मनाला माहिती आहे की माझ्यासाठी काय उत्तम आहे आणि त्याची प्रवृत्ती नेहमी जीवनाभिमुख असते. ते नेहमी मला योग्य निर्णय कोणता आहे ते दाखवित असते आणि जे माझ्यासाठी व माझ्यांच्या संबंधितांसाठी आशीर्वादरूप असते. आणि मी त्यांच्या अशा उत्तराबद्दल त्यांना धन्यवाद देते आणि जे ते देईलच हे मला माहिती आहे. झोप लागेपर्यंत ती प्रार्थना वारंवार म्हणाली आणि सकाळी उठल्यावर तिच्या मनात अशी प्रबळ उर्मी जाणवली की तिने ती नोकरी स्वीकारू नये आणि तिने तो प्रस्ताव नाकारला. आणि काही महिन्यानंतर तिला ती नोकरी करणाऱ्या कंपनीचे दिवाळे लागले. आणि चेतन मन वास्तववादी तथ्यांच्या बाबत बरोबर असू शकते आणि तरीही मनाच्या अंतस्फूर्णेचा प्रवृत्तीला त्या कंपनीच्या समस्यांबाबत समजत होते आणि त्या स्फूर्तीने तिला योग्य संकेत दिला होता. म्हणून निश्चित अरिष्टांपासून बचाव. आता जर तुम्ही काय करणे योग्य आहे याबाबत तुमच्या अचेतन मनाला झोपी जाण्यापूर्वी मार्गदर्शनासाठी प्रार्थना केली तर त्याचे शहाणपण तुम्हाला मार्ग दाखवू शकते, मग तुमचा बचाव करू शकते. आणि खूप वर्षापूर्वी मला सुदूरच्या पूर्व देशातून मुबलक पैसा देऊ करणारा एक प्रस्ताव देण्यात आला होता आणि मी त्याबाबत काय करावे यासाठी मार्गदर्शन मिळावे म्हणून पुढील पैकी प्रार्थना केली. आणि माझ्यातील अपार बुद्धिमत्ता आणि सर्व काही जाणते म्हणून दैवी व्यवस्थेनुसार मला योग्य निर्णय कोणता आहे हे सांगण्यास येत आहे. आणि जेव्हा उत्तर माझ्या समोर येईल तेव्हा मी त्याला ओळखून नक्कीच काढील. आणि प्रार्थना वारंवार एखाद्या अंगाईगीताप्रमाणे आळवत मी झोपी गेलो. आणि त्या रात्री माझ्या स्वप्नात एक माझा जुना मित्र आला आणि त्याने माझ्यासमोर एक वर्तमानपत्र धरून सांगितले, वाच या हेडलाईन्स वाच आणि जाऊ नकोस. त्या वर्तमानपत्राच्या मुख्य बातम्यांमध्ये सगळीकडे मोठ्या अक्षरात हिंसा, अस्वस्थता आणि युद्धाच्या बातम्या झळकत होत्या. आणि हे सगळे अगदी काही काळातच त्या भागात घडले होते आणि जिथून मला तो आकर्षक प्रस्ताव आला होता. म्हणून तुम्ही अचेतन मन सर्वज्ञ आहे, त्याला सगळे कळत असते आणि सहसा ते तुमच्याशी बोलत असते, पण ते अशा आवाजात की त्याचे म्हणणे तुमच्या चेतन मनाने चटकन स्वीकारावे अशा आवाजात ते म्हणत असते. आणि ज्या स्वप्नांबाबत मी आत्ताच सांगितले त्याने निशंकपणे अतिशय गंभीर धोक्याच्या परिस्थितीतून मला वाचवले आहे. आणि माझ्या अचेतन मनाने ती धोक्याची सूचना माझ्या चेतन मनाला अशा व्यक्तीच्या रूपात दिली जिच्यावर माझा खूप भरोसा होता व मी जिचा आदर करीत होतो. आणि काही लोकांना ही धोक्याची सूचना त्यांच्या स्वप्नात त्यांच्या आईच्या रूपात मिळू शकते. त्यांची आई त्यांना त्यांच्या स्वप्नात येऊन अमक्या तमक्या ठिकाणी जाऊ नको असे सांगून त्यामागची कारणंही सांगते. आणि काही वेळा तुमचे अचेतन मन तुम्हाला तुमच्या जागेपणी अशी धोक्याची सूचना देत असते आणि तुम्हाला वाटते की तुम्ही तुमच्या आईचा किंवा प्रिय व्यक्तीच्या आवाजासारखा आवाज ऐकला आणि तुम्ही थांबता.
आणि वळून पाहता तर तो कुठून आला. नंतर तुम्हाला कळते की तुम्ही थांबला नसता तर रस्त्याने पुढे गेल्यावर वरून पडणाऱ्या वस्तूमुळे तुमचे डोके फुटले शकले असते. म्हणून तुमचे भविष्य तुमच्या अचेतन मनात आहे. म्हणून कधीही विसरू नका की तुमचे भविष्य म्हणजे तुमच्या सवयीच्या विचारशैलीचा परिणाम असतो. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत त्याला प्रार्थनेद्वारे बदलत नाही तोपर्यंत तुमचे भविष्य तुमच्या मनात आधीपासूनच असते. आणि तसेच एखाद्या देशाचे भवितव्य देशाच्या रहिवाशांच्या सामूहिक अचेतनतेने असते. आणि मी स्वप्नात पाहिल्याप्रमाणे त्या घटना घडायच्या आधीच त्या मला वर्तमानपत्रातील मुख्य बातम्यांच्या रूपात दिसणे यात काहीच विचित्र नाही. आणि त्या घटना घडून आणणाऱ्यांच्या मनात त्या घटना आधीच महारेकॉर्डिंग्स यंत्रावर कोरल्या गेल्या होत्या. आणि ते यंत्र म्हणजेच वैश्विक मनाची सामुदायिकता अचेतन होय. आणि उद्या घडणाऱ्या घटना तुमच्या अचेतन मनात असतात. आणि तसेच पुढच्या आठवड्यात पुढच्या महिन्यात घडणाऱ्या घटना देखील त्यात मुद्रित झालेल्या असतात. आणि अतिउच्च अतिंद्रिय किंवा परभौतिक अलौकिक शक्ती अंगी असलेल्या व्यक्तीला त्या जाणवू शकतात. तुम्ही प्रार्थना करायची ठरवले तर तुमच्यावर कोणतेही अरिष्ट कोसळू शकत नाही. कोणतेही अनिष्ट तुमच्या बाबत घडू शकत नाही. आणि कोणतीही गोष्ट पूर्वनियोजित किंवा विधिलिखित नसते. तुमचा मानसिक दृष्टिकोन, तुम्ही कसा विचार करता, कसे अनुभवता व कशावर विश्वास ठेवता आणि तुमची नियती निर्धारित करीत असतो. या वैज्ञानिकरित्या प्रार्थना करून तुम्ही तुमच्या भविष्याला वळण देऊ शकता आणि निर्माण करू शकता. आणि माणूस जे काही पेरतो त्याचेच पीक त्याला काढावे लागते. म्हणून एका छोट्या डुलकीने त्याला $15,000 दिले. म्हणून बऱ्याच वर्षापूर्वी माझ्या एका विद्यार्थ्याने मला वर्तमानपत्राचे एक कांत्रण पाठवले असे लेखक म्हणतात. आणि ज्यात हे हॅमरस्ट्रॉम नावाच्या माणसाबद्दल बातमी होती. तो पीटर्सबर्ग स्टील मिलमध्ये काम करीत होता. आणि मिल्समध्ये नुकतीच एक नवीन मशीन बसवण्यात आली होती. आणि मशीन नुकताच तापून घडविलेल्या लोखंडी सळ्या थंड करण्यासाठी पाठवण्याचे काम करायची होती. आणि मशीन लावणाऱ्यांच्या आटोकात प्रयत्नानंतरही ती मशीन योग्य प्रकारे काम करीत नव्हती. आणि अनेक इंजिनियर्स कित्येक दिवस प्रयत्न करीत होते पण सारे व्यर्थ जात होते. म्हणून हॅमरस्ट्रॉमने त्या समस्येबाबत बराच विचार केला आणि ते मशीन कार्य करू शकेल असे नवीन डिझाईन बनवण्याचा प्रयत्न त्याने केला. पण तरीही त्याला काही सुचेना. एकदा दुपारी तो एखादी डुलकी घ्यावी म्हणून आडवा झाला. आणि त्याला डुलकी येत असतानाही तो त्या मशीनीच्या खराब स्विचबद्दल विचार करीत होता. आणि त्या छोट्या डुलकीत त्याला एक स्वप्न पडले. आणि त्या स्वप्नात त्याला दोषपूर्ण स्विचच्या जागी बसवण्याचा आदर्श स्विचची डिझाईन दिसली. आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा त्याने स्वप्नात पाहिलेल्या डिझाईननुसार नव्या स्विचचे रेखाचित्र तयार केले. आणि या डुलकीने हॅमरस्ट्रॉमला $15,000 चेक मिळवून दिला. आणि त्याने बनवलेल्या यशस्वी स्विचबद्दल पारितोषिक म्हणून त्या कंपनीने त्याला कर्मचाऱ्यांना नवीन कल्पनेबद्दल दिलेली ती सर्वात मोठी रक्कम होती. म्हणून एका प्रोफेसरने त्याची समस्या झोपेत कशी सोडवली आणि तुम्ही यातून बोध घेऊ शकता आणि तसेच तुमची समस्याही सोडवू शकता. म्हणून पेनेसिल्वा विद्यापीठात HV हेल्फ्रेक हेल्सियन विभागात उच्च पदस्थ प्रोफेसर होते. त्यांच्या आठवणीतला एक अनुभव अद्भुत आहे आणि त्यांनी तो सांगितला आहे. एकदा शनिवारी संध्याकाळी मी एका अशा समस्या सोडून थकून गेलो होतो. कोण्या बॅबिलॉनियनच्या बोटाच्या अंगठीचे असावेत असे मानल्या गेलेल्या गोमेदाच्या 2 तुकड्यांचे रहस्य मी उलगडू शकत नव्हतो. पण साधारणतः मध्यरात्री थकून भागून मी अंथरुणावर पडलो होतो आणि मला एक उल्लेखनीय स्वप्न पडले. आणि निप्पूरच्या एका सडपातळ उच्च 40च्या आसपास असलेल्या धर्मगुरूने मला मंदिराच्या खजिन्याच्या कक्षात नेले. आणि ती एक छोटी बुटक्या छताची बिनखिडकीची खोली होती आणि जिथल्या जमिनीवर गोमेद आणि निलमण्यांचे तुकडे विखुरलेले होते. आणि इथे आणून त्याने मला पुढील प्रमाणे सांगितले, तू पान क्रमांक 22 व 26 वर ज्या 2 तुकड्यांना प्रकाशित केले आहेस त्या वेगवेगळ्या अंगठ्या नाहीत, तर पहिल्या 2 अंगठ्या म्हणजे देवाच्या मूर्तीच्या कानातील बाळ्या आहेत आणि तुझ्याजवळ असलेले 2 तुकडे म्हणजे त्या बाळ्यांचे भाग आहेत. आणि जर तू त्यांना जोडून पाहिलेस तर तुला माझ्या म्हणण्याची प्रचिती येईल. आणि मी लगेच जागा झालो आणि या तुकड्यांना नीट तपासले आणि आश्चर्य म्हणजे मला माझे स्वप्न खरे असल्याचे आढळून आले. शेवटी समस्या एकदाची सुटली होती. या उदाहरणावरून त्याच्या अचेतन मनाची सर्जनात्मक अभिव्यक्तीच दिसून येते आणि अचेतन मनाजवळ सगळ्या समस्यांचे उत्तर असते हे आपल्याला समजून येत असते. म्हणून अचेतन मनाने त्यांच्यासाठी कसे कार्य केले हे आपण बघून घेऊया आणि एक अनुभव ऐकूया. मग रॉबर्ट लुई स्टीव्हन्सने त्याच्या अक्रॉस द प्लेन या नावाच्या पुस्तकाबद्दल आणि स्वप्नांबद्दल एक संपूर्ण प्रकरण लिहिले होते. तो स्पष्टपणे स्वप्न पाहत असे आणि रोज रात्री झोपताना त्याच्या अचेतन मनाला काही ठराविक सूचना द्यायची आणि त्याला सवय होती. आणि तो त्याच्या अचेतन मनाला विनंती करायचा की तो झोपेत असताना
त्याने त्याच्यासाठी गोष्ट रचावी आणि जेव्हा जेव्हा त्याची बचत तळ गाठू लागायची तेव्हा तेव्हा तो त्याच्या अचेतन मनाला आदेश द्यायचा, मला एक अशी चांगली रोमांचक कादंबरी दे की जिच्या विक्रीतून चांगला पैसा हातात येईल. आणि त्याचे अचेतन मन त्याला भव्य प्रतिसाद द्यायचे. आणि स्टीव्हन्स लिहितो, रात्रीच्या वेळी घरात मदत करणाऱ्या या दोन दोन देवता आणि त्यांच्या अचेतन मनाची बुद्धिमत्ता व शक्ती मला एक कहाणी सांगायच्या आणि एखाद्या धारावाहिकेच्या प्रकरणासाठ्या आणि सारख्या आणि छोट्या अंशात रूपात आणि खुद्द मला जो या कथेचा निर्माता मानला जायचा आणि त्या निर्मात्याबद्दल देखील ती कथा कशी आकार घेणार आहे आणि याबद्दल अज्ञातात ठेवायचा. आणि मी जागेपणी केलेले माझे कामही जे तो अचेतन मनाने करायचा आणि कुठल्याच प्रकारे माझेच असेल असे म्हणता येणार नाही, कारण त्यातही त्या देवतांचा हात स्पष्टपणे दिसून येतो. म्हणून शांतीने झोपा आणि आनंदाने तुम्ही जागे व्हायला शिका. जर तुम्हाला निद्रानाशाचा आजार असेल आणि तर तुमच्यासाठी पुढील प्रार्थना खूप परिणामकारक ठरेल. आणि प्रार्थना झोपण्याच्या आधी सावकाश शांतपणे आणि प्रेमपूर्वक वारंवार म्हणा. जर तुम्हाला निद्रानाशाचा आजार असेल तर तुमच्यासाठी पुढील प्रार्थना खूप परिणामकारक ठरेल. आणि प्रार्थना झोपण्याच्या आधी सावकाश शांतपणे आणि प्रेमपूर्वक वारंवार म्हणा, माझ्या टाचा शिथिल आहेत, माझे घोटे हे शिथिल झाले आहेत आणि माझ्या उदराचे स्नायू हे शिथिल झाले आहेत. म्हणून माझे हृदय आणि माझे फुफ्फुसे शिथिल आहेत आणि माझे हात आणि माझे बाहू हे शिथिल आहेत आणि मान शिथिल झाले आहे आणि माझा मेंदू शिथिल झाला आहे आणि माझा चेहरा शिथिल झाला आहे आणि माझे डोळे शिथिल झाले आहेत. हे संपूर्ण शरीर व मन हे शिथिल झाले आहे आणि मी प्रत्येकाला संपूर्णपणे आणि मोकळेपणाने माफ करीत आहे आणि मी त्यांच्यासाठी मनापासून सुसंवाद, आरोग्य, शांती आणि जीवनाच्या सगळ्या वरदानाची इच्छा करतो. म्हणून मी पूर्णपणे शांत, संतुलित, प्रसन्न आहे आणि मी सुरक्षित आणि शांतीत विसावलो आहे. म्हणून एका महान निशब्दतेत विसरलो आहे आणि माझ्या संपूर्ण अस्तित्वावर परमशांती आपला मृदू हात फिरवत आहे आणि मला माझ्या अंतरंगात दैवी अस्तित्व जाणवत आहे. आणि मला माहिती आहे की जीवन आणि प्रेमाची जाणीव मला बरे नक्कीच करणार आहे. आणि मी स्वतःच्या प्रेमाचा उबदार पांघरून लपटीतून येऊन सगळ्यांबद्दल माझ्या मनात सदिच्छा भरून घेऊन झोपी जात आहे. आणि रात्रभर शांती माझ्याजवळ वास्तव करीत आहे आणि सकाळी मी जीवन आणि प्रेमाने भरपूर असेल. म्हणून मला कोणत्याच दुष्पणाचे, अरिष्टांचे भय नाही, कारण तू माझ्या सोबत आहेस. आणि मी शांतपणे झोपतो आणि मी आनंदासह उठतो आणि मी त्यांच्यात जगतो आणि वावरतो आणि माझे पूर्ण अस्तित्व त्यात विसावले आहे. आणि निद्रेच्या चमत्कारांचा नक्कीच तुम्हाला असा अनुभव सुद्धा येईल. मित्रांनो, जर आपण वेळेवर उठू शकणार नाही अशी भीती वाटत असेल तर झोपण्याच्या आधी तुमच्या अचेतन मनाला नक्कीच तुम्ही ज्या वेळेला उठू इच्छिता ना ती नेमकी वेळ सांगा आणि ते तुम्हाला त्यावेळी जागे करील. त्याला घड्याळाची गरज नसते. हेच तुमच्या सगळ्या समस्यांबाबत करा. तुमच्या अचेतन मनासाठी कोणतेही काम अवघड नाही. तुमच्या अचेतन मन कधीही झोपत नाही, ते अविश्रांत काम करीत असते आणि तुमच्या शरीराच्या सगळ्या महत्त्वाच्या कार्यप्रणाली ते नियंत्रित करते. आणि झोपे अगोदर स्वतःला व इतर सगळ्यांना माफ करा आणि मग उपचार अधिक वेगाने होतो. तुम्ही झोपेत असताना तुम्हाला मार्गदर्शन मिळत असते आणि कधी कधी स्वप्नातही मिळते. म्हणून उपचारक प्रवाह झोपेतच मुक्त होत असतात आणि सकाळी सकाळी तुम्ही ताजेतवाने आणि पुन्हा टवटवीत होत असता. म्हणून जेव्हा तुम्ही दिवसभराच्या संघर्षाने आणि चिंतेने शिणून जाता तेव्हा तुमच्या मनाचे विचारचक्र स्थिर करा आणि तुमच्या अचेतन मनात असलेल्या सुज्ञांबद्दल व बुद्धीबद्दल विचार करा आणि ते तुम्हाला प्रतिसाद द्यायला सदैव तत्पर असते. ते तुम्हाला शांती, शक्ती आणि आत्मविश्वास देईल. आणि मनाच्या शांतीसाठी आणि शरीराच्या स्वास्थ्यासाठी निद्रेची आवश्यकता असते. झोपेच्या अभावी चिडचिडेपणा, हताशा आणि मानसिक आजार उद्भवू शकतात. तुम्हाला 8 तासांची झोप हवी. वैद्यकीय संशोधनातून दिसून आले आहे की मानसिक ब्रेन डाऊनच्या आधी कधी कधी रोग निद्रानाशाने पीडित असतो. तुम्ही झोपेत आध्यात्मिकरित्या ताजेतवाने होता आणि जीवनात आनंद आणि जोम भरण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक असते. म्हणून तुमचा थकलेला मेंदू हे झोपेसाठी इतका बेचैन होतो की झोपेसाठी कशाची बलिदान द्यायला तो तयार होतो. म्हणून वाहन चालविताना झोप लागलेले लोक यांचा पुरावा देऊ नक्कीच शकतात. म्हणून पुरेशा झोपेच्या अभावी आपली स्मृती घडते आणि विविध क्रियांमध्ये संतुलन साधता येत नाही आणि असे लोक गोंधळलेले, चक्रावलेले आणि भानरहित असतात. म्हणून झोप सल्ला आणते आणि झोपण्याच्या आधी ठामपणे म्हणा की तुमच्या अचेतन मनाची अपार बुद्धिमत्ता तुम्हाला मार्ग दाखवित आहे आणि निर्देशन देत आहे. मग संकेत येण्याची वाट पहा आणि कदाचित जाग आल्यावरही तो मिळू शकतो. म्हणून तुमच्या अचेतन मनावर अढळ विश्वास ठेवा आणि जाणून घ्या की त्याची प्रवृत्ती जीवनाभिमुख असते आणि प्रसंगी तुमच्या अचेतन मन तुम्हाला स्वप्नांद्वारे तुमच्या समस्यांचे उत्तर मिळू शकते. म्हणून
या विचारांमध्ये तुम्हाला तशी एखादी पूर्वसूचना ताकीद तुम्हालाही स्वप्नात मिळू शकते. म्हणून तुम्ही भावी या क्षणी तुमच्या मनात आहे आणि तुमचे भावी तुमच्या सवयींच्या विचारसरणीवर व विश्वासावर अवलंबून असते. आणि ठाम विश्वास बाळगा की आपण बुद्धिमत्ता आणि तुमचे बोट धरून तुम्हाला वाट दाखवत आहे आणि सगळे काही चांगलेच होईल आणि तुमचे भावी नक्कीच अद्भुत असेल. आणि या गोष्टीवर दृढ विश्वास ठेवून त्याचा स्वीकार करा आणि चांगल्याची अपेक्षा करा आणि मग सर्वोत्तम गोष्ट तुमच्या वाट्याला येईलच आणि येऊन राहीलच. म्हणून जर तुम्ही एखाद्या कादंबरी, नाटक किंवा पुस्तक लिहित आहात किंवा एखादा शोध लावित आहात तर तुमच्या अचेतन मनाशी रात्री बोला आणि धीटपणे दावा करा की त्याचे शहाणपण, बुद्धिमत्ता आणि शक्ती तुम्हाला मार्गदर्शन देत आहेत आणि निर्देश देत आहेत. आणि तुमच्यासमोर एक आदर्श नाटक, कादंबरी, पुस्तक किंवा मग तुम्ही शोधत घेतलेल्या प्रश्नाचे परिपूर्ण उत्तर जे काही असेल ते तुमच्यासमोर उलगडून दाखवत आहे. आणि अशी प्रार्थना केल्यावर चमत्कार नक्कीच घडून येत असतात आणि चमत्कार असेच घडत असतात. तुमच्या अचेतन मन आणि वैवाहिक समस्या तुम्हाला नक्कीच असतील. मित्रांनो, अचेतन मनाने तुम्ही प्रत्येक गोष्टीवर हे तुमचे उत्तर मिळवू शकता आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही चांगल्या प्रकारे घडवून घेऊ शकता. म्हणून तुम्ही चांगल्या प्रकारे त्या गोष्टी घडवून आणण्यावर तुमच्या मनाला ते सांगितले पाहिजे आणि तुमच्या मनाने ते तुम्हाला दिले नाही असं कधीच होणार सुद्धा नाही. म्हणून तुमचे अचेतन मन आणि आनंद तुम्ही उपभोगला पाहिजे. अमेरिकन मानसशास्त्रांचे जनक विल्यम जेम्स म्हणतात की 19व्या शतकातील महानतम शोध हा भौतिक शास्त्रांच्या क्षेत्रातील नाही तर महानशोध होता आस्थेने भरलेल्या अचेतन मनाच्या शक्तीचा. आणि प्रत्येक मानवात असलेला हा अपरंपार शक्तीचा स्रोत कोणत्याही समस्येवर मात करू शकतो. आणि खऱ्या आणि अखंड आनंदाची खळाळती पावनगंगा तुमच्या जीवनात तेव्हा अवतरेल जेव्हा तुम्हाला हे स्पष्टपणे जाणवेल की तुम्ही कोणतीही दुर्बलता दूर करू शकता. आणि ज्या दिवशी तुम्हाला जाणवेल की तुमचे अचेतन मन तुमच्या समस्या सोडवू शकते आणि तुम्हाला शरीराला निरोगी करू शकते आणि ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल अशी तुमची भरभराट करू शकते. म्हणून जेव्हा तुमच्या स्वप्नातील जीवनसाथीशी तुमचा नक्कीच असा काहीतरी विग्रह येईल आणि आनंद होईल तेव्हा तुम्हाला खूप आनंद झाला असेल आणि तुम्ही खूप आनंदी झाला असाल. मग जेव्हा तुम्ही कॉलेजमधून पदवी मिळवली होती, जेव्हा तुमचे ते काहीतरी झाले होते आणि मग तुमच्या बाळाने जन्म घेतला होता किंवा मग जेव्हा तुम्ही एखादा मोठा विजय किंवा बक्षिसे मिळवली असेल, हे अनुभव किती हळूवार, चमत्कारपूर्ण आणि पूर्ण असले तरी तो खरा व शाश्वत चिरंतर आनंद देऊ शकत नाही. ते चिरस्थायी नसतात. म्हणून प्रावर्बचे पुस्तक यांचे उत्तर देते की जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो सुखी होतो. आणि जेव्हा तुम्ही ईश्वरावर नक्कीच तुमच्या अचेतन मनाच्या शक्तीवर व सुज्ञपणावर सगळ्या बाबतीत नेतृत्वासाठी, मार्गदर्शनासाठी, नियंत्रणासाठी आणि निर्देशनासाठी विश्वास ठेवत असता तेव्हा तुम्ही शांत, संतुलित आणि तणावरहित बनता. आणि जेव्हा तुम्ही इतरांना प्रेम, शांती, सद्भावना देता तेव्हा खरे तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवनात आनंदाच्या उत्तुंग इमारतींनी नेहमीसाठी उभारणी केलेली असते. आणि तुम्ही सुख निवडायला हवे. सुख ही मनाची एक अवस्था आहे आणि त्या पुस्तकात नक्कीच म्हटलं आहे की या दिवशी निवड करा की तुम्ही कोणाची सेवा कराल आणि तुम्हाला सुख निवडायचे स्वातंत्र्य नक्कीच आहे. तुम्हाला हे अगदी सोप्यात सोपे वाटत असेल आणि ते तसे सोपे आहे. आणि कदाचित म्हणूनच लोक सुखाच्या वाटेवर ठेचाळत असतील आणि ते सुखाच्या या साध्या सुद्धा किल्लीला पाहू शकत नाहीत. आणि जीवनातील मोठमोठ्या आनंद आणि महान गोष्टी साध्या, गतिशील आणि रचनात्मक असतात. म्हणून त्या कल्याण करतात आणि सुख आपल्याला देत असतात. म्हणून तुम्ही गतिमान, शक्ती आणि सुखाच्या साम्राज्यात प्रवेश कसा करावा हे सेंट पॉल तुम्ही पुढील शब्दात सांगत असतात. शेवटी बंधूंनो, ज्या खऱ्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी प्रामाणिक आहेत, ज्या गोष्टी न्यायपूर्ण आहेत, ज्या गोष्टी शुद्ध आहेत आणि ज्या गोष्टी मोहक आहेत, ज्या गोष्टींचा चांगला नावलौकिक आहे आणि जर कोणतीही सद्गुण असेल आणि कोणाचीही प्रशंसा करायची तर या गोष्टींचा विचार तुम्ही नक्कीच करा. सुख कसे निवडावे, आता सुखाच्या निवडीला प्रारंभ करा. आणि तुम्ही जे अशा रीतीने करा की सगळे जाग आल्यावर स्वतःशी म्हणा, दैवी व्यवस्था आज आणि दररोज माझ्या जीवनाचे संचालन करीत आहे आणि आज सगळ्या गोष्टी एकत्र येऊन म्हणजे हितासाठी कार्य करतील. माझ्यासाठी एक नवीन आणि विस्मयजनक दिवस आहे आणि यासारखा दुसरा कोणताच दिवस नसेल. आणि दिवसभर मला ईश्वरी मार्गदर्शन लाभत आहे आणि आज मी जे काही करीन त्या सगळ्यांची भरभराट नक्कीच होईल. आणि दैवी प्रेमाने मला वेढून घेतले आहे आणि मला आनंद सुद्धा दिले आहे आणि मी शांतीत आहे. जेव्हा जेव्हा माझे चित्त जे जे शुभ व रचनात्मक आहे त्यावरून भटकू लागेल तेव्हा मी त्याला परत ओढून आणून ते सुंदर व चांगल्या म्हणून नावाजलेले आहेत आणि त्यांच्या चिंतनात गर्क करीन. आणि मी एक आध्यात्मिक आणि मानसिक चुंबक आहे आणि माझ्यासाठी ज्या आशीर्वाद रूप व समृद्ध देणाऱ्या आहेत अशा गोष्टी माझ्याकडे आकर्षित करत आहेत.
आणि आज मी हाती घेतलेल्या सगळ्या कामात मला अद्भुत यश प्राप्त होत आहे आणि मी दिवसभर नक्कीच सुखी मात्र राहणार आहे असा विचार तुम्ही मनामध्ये केला पाहिजे. आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात अशी करा, मग तुम्ही नक्कीच सुख निवडाल आणि तुम्ही तेजस्वी आणि आनंदी व्यक्ती नक्कीच बनाल, ज्याने आनंदी राहण्याची सवय आपल्याला लागली पाहिजे. अनेक वर्षापूर्वी मी आयर्लंडच्या पश्चिम किनाऱ्यावरील कॅनमरा येथील शेतकऱ्यांच्या घरात एक आठवडा राहिलो होतो असे ते लेखक म्हणत असतात. आणि माझा यजमान खूप हसतमुख होता आणि सतत गाणे गुणगुणत असायचा आणि शिळ वाजवायचा. मी त्याला त्याच्या या नित्याच्या आनंदाचे रहस्य विचारले. ती माझी सवय आहे, तो उत्तरला. रोज सकाळी जागा झाल्यावर व रोज रात्री झोपताना आम्ही माझ्या कुटुंबाला, पिकांना, गुरांना आशीर्वाद देतो आणि धन्यवाद देतो आणि अत्यंत चांगल्या पिकाबद्दल ईश्वराला धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो. आणि या शेतकऱ्याच्या 40 पेक्षा अधिक वर्षापासूनही ही सवय स्वतःला लावून घेतली आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे की त्या विचारांची पुनरावृत्ती नियमितपणे व पद्धतशीरपणे केली जाते आणि ती विचार अचेतन मनावर खोलवर रुजवतात व सवयींचे बनतात. आणि त्याने शोधले की सुख एक सवय आहे. तुम्ही सुखी राहण्याची मनोकामना करावी. सुखी होण्याबाबत एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायला हवा. तुम्ही मनापासून सुखाची मनोकामना करायला हवी. आणि असे अनेक लोक असतात की ज्यांना इतक्या दीर्घ काळातून सतत हताश, खिन्न आणि दुःखी राहण्याची सवय झालेली असते की जर त्यांना अचानक एखादी आनंददायक अद्भुत बातमी दिली तर मग अशा महिलेसारखे वागतील. आणि जिने मला एखादे सांगितले होते की इतक्या आनंदी होणे ठीक नाही. दुःख त्यांचे इतके पसनी पडलेले असते की ते आनंदाने अस्वस्थ होतात आणि त्यांना त्यांच्या चिरपरिचित उदास, हताश अवस्थेत पुन्हा जाण्याची तीव्र इच्छा होत असते. म्हणून मी इंग्लंडमधील एका वयस्कर महिलेला ओळखतो आणि असं लेखक म्हणतात, आणि जिला कित्येक वर्षापासून संधिवाताचा आजार जडला होता. ती तिच्या गुडघ्यावर थोपटत म्हणायची, आता माझा संधिवात जास्तच जास्त वाढलाय. आता मी आज बाहेर पडू शकेन असे वाटत नाही. माझ्या संधिवाताने मला अगदी हतबल करून सोडलाय. तिच्या अशा परिस्थितीमुळे तिचा मुलगा, मुलगी या शेजारी तिची खूप काळजी घ्यायचे आणि खरे तर त्यांच्या याच सहानुभूतीतील तिला संधिवात हवा असा होता. आणि ती ज्याला तिची दुःख व हस्तबलता म्हणायची त्याला तिला आनंद वाटायचा आणि तिच्या मनाच्या अचेतन पातळीवर ती आनंदी राहूच इच्छित नव्हती. म्हणून मी त्यासाठी एक उपचारक पद्धती सुचवली आणि तिला नक्कीच काही उत्तरे लिहून दिली व सांगितले की तिने त्यातील सत्य समजून घेतले तर तिचा मानसिक दृष्टिकोन नक्कीच बदलेल आणि तिचा विश्वास, तिची श्रद्धा तिला पुन्हा निरोगी करेल. पण तिला बरे होण्यास रसच नव्हता आणि इतर अनेक लोकांसारखी ती एका अनोख्या विकृत मानसिक दशेची पीडिका होती आणि तिला दुःखी आणि त्रस्त राहण्याचा आनंद वाटत होता. आणि कारण त्या आजाराने होणारे फायदे, इतरांची सहानुभूती तिला हवीशी वाटत होती. म्हणून दुःख का निवडावे? अनेक लोक नकळत दुःख निवडतात आणि पुढील प्रमाणे विचार करून ते दुःखाला बोलवत असतात. तसे तुम्ही कधीच बोलू नये. आजचा दिवस अशुभ आहे. आज प्रत्येक गोष्ट चुकीचीच घडत आहे, पण मला यश मिळणार नाही. प्रत्येक जण माझ्या विरोधात आहे. धंदा खूप वाईट परिस्थितीत आहे आणि मी आणखीन वाईट होत जाणार आहे. मला नेहमीच उशीर होतो. मला कधीही चांगली संधी मिळतच नाही. तो करू शकतो, मला पण ते जमणार नाही असं कधीच म्हणू नका आणि कधीच तुमच्या मनातही आणू नका, कारण तसेच तुम्हाला तुमचं अंतर्मन हे देत असतं. म्हणून जर रोज रामप्रहरी तुमच्या मनात असे विचार आले तर त्यातील सगळे अनुभव तुमच्या वाट्याला येतील आणि तुम्ही अत्यंत दुःखी नक्कीच होऊन बसाल. म्हणून एका गोष्टीची पक्की गाठ बांधून ठेवा की तुम्ही ज्या जगात वावरता ते महारुद्रांशी तुमच्या मनात झालेल्या आणि चाललेल्या विचारांवर अवलंबून असते. मार्क्स ऑरेटस, महान रोमन तत्वचिंतक आणि संत म्हणतात, माणूस जर असा विचार करतो तसे त्याचे जीवन असते. म्हणून 19व्या शतकातील एका आघाडीचे अमेरिकन तत्वचिंतक राल्फ वॉल्डो इमर्सन म्हणतात की मनुष्य दिवसभर जो विचार करतो तसाच तो असतो आणि तुम्हाला ज्या प्रकारचे विचार करण्याची सवय जडलेली असते त्या विचारांची प्रवृत्ती वास्तवात साकार होण्याची असते. म्हणून या गोष्टींची नेहमी काळजी घ्या आणि तुमचे मन कधीही नकारात्मक विचारात, अपयशांच्या किंवा वाईट व उदास विचारात गुरफटणार नाही. आणि तुम्हाला मनाला वारंवार आठवण देत राहा की तुमचे अनुभव तुमच्या मनादशेला अनुसरून असतात. म्हणून माझ्याजवळ लाखो रुपयांचे असते तर मी सुखी झालो असतो. फक्त धनसंपत्ती तुम्हाला सुखी करू शकत नाही, तसेच ती सुखाला आवडतही नाही. म्हणून आज बरेच लोक वस्तू विकत घेऊन सुख विकत घेण्याचा प्रयत्न करत असतात. पण जसे महागडा टीव्ही, अत्याधुनिक मॉडेलची कार, महागडे डिझायनर कपडे, फार्म हाऊस वगैरे, पण या मार्गाने सुख विकत घेता किंवा निर्माण करता येत नाही. सुखाचे साम्राज्य तुमच्या विचारात आणि भावनेत असते. बऱ्याच लोकांना असे वाटते की सुख निर्माण होण्यासाठी काहीतरी कृत्रिमरित्या घडावे लागते. कोणी म्हणते, जर माझी महापौरपदी निवड झाली तर एका कॉर्पोरेशनचा मुख्य अधिकारी बनलो
तर वर्तमानपत्रातील मोठ्या व्यक्तींच्या बाबत बातम्यांसाठी राखीव असलेल्या पान 3 वर माझे नाव झळकले तर मी सुखी होऊन जाईल. आणि पण सत्य हे आहे की सुख ही मानसिक आणि आध्यात्मिक अवस्था आहे आणि मोठी पदोन्नती किंवा बाह्य मान सन्मान सुख देतीलच असे नाही. तर तुमचे सुख हे तुमची ताकद आणि तुमचा आनंद सामावलेला आहे आणि ही दैवी व्यवस्थेचा नियम व तुमच्या अचेतन मनात वसणाऱ्या योग्य कृतीचा नियम समजून घेऊन त्या तत्वांना जीवनाच्या सगळ्या क्षेत्रात आपण लागू केले पाहिजे आणि आपल्या अचेतन मनाप्रमाणे आपण चालले पाहिजे. फक्त आपलं अचेतन मन आपल्याला म्हणत असतं की आपण कधीही वाईट मार्गावर जाऊ नये आणि आपण कधीही वाईट विचार किंवा चुकीचे विचार करू नये. कारण आपण जसे विचार करतो तसे आपण घडत जातो. म्हणून आपण चांगले विचार फक्त मनात ठेवले पाहिजे आणि चांगल्या गोष्टींना आपण पाठबळ दिले पाहिजे आणि चांगल्या गोष्टींचा मागे आपण धावलो पाहिजे. एवढंच फक्त आपलं केलं पाहिजे. तसे आपण नामस्मरण करू शकतो, स्वामींची सेवा करू शकतो, स्वामींवर आपण नितांत निर्मळ मनाने प्रेम करू शकतो. म्हणून या गोष्टी तुम्ही नक्कीच केल्या पाहिजे आणि विश्वास ठेवा स्वामींवर, सर्व नीट होईल. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा आणि नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.